खेड येथे रविवार 22 सप्टेंबर रोजी किरण तायडे यांच्या कार्यालयात उडालेल्या गोंधळानंतर अखेर 4 दिवसांनी मुस्लिम व बौद्ध समाज बांधवांनी केलेल्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण आता यशस्वीरित्या मिटवण्यात आले। या प्रकरणी किरण तायडे व संबंधित महिलेकडून जी तक्रार खेड पोलीस ठाण्यात देण्यात आली होती, ह्या दोन्ही तक्रारी मागे घेतल्या जाणार असल्याचं आज स्पष्ट करण्यात आलंय। किरण तायडे प्रकरणावरून खेडचं वातावरण चांगलंच ठवळून निघालं होतं। मुस्लिम व बौद्ध समाजामध्ये तणाव देखील निर्माण झाला होता। मात्र या प्रकरणावरती कायमस्वरूपी तोडगा काढून हे प्रकरण मिटले असल्याचा खुलासा दोन्ही समाजातील प्रमुख नेत्यांनी जाहीर केलाय। पूर्वीप्रमाणेच आपण एकत्र राहूया असं देखील साऱ्यांनी मिळून जाहीर केलेलं आहे। नमस्कार, जय भीम, सलाम अलैकुम। आता जो हा 22 तारखेला जो विषय झाला, जो कधी न घडायला पाहिजे होता तो विषय घडला आणि दोन्ही समाजामध्ये वर्षानुवर्षे जे समाज एकत्र नांदतायत, आजपर्यंत बौद्ध आणि मुस्लिम वाद कधी झालेला नाही आणि याच्या पुढे होणार नाही। परंतु गैरसमजुतीतून हा झालेला प्रकार आहे। आज आम्ही त्याच्यावरती बसून दोन्ही समाजांनी गेले 2 दिवस बसून बैठका घेऊन या विषयावरती उहापोह केलेला आहे। त्याच्या अंती असं दिसतंय की खरोखर गैरसमजातून हा प्रकार घडलाय। हा घडायला नाही पाहिजे होता, तो झालाय आणि त्याचा फायदा इतर कोण आमचे समजे शत्रू असतील किंवा ज्यांचं आमचं नाही पटत त्यांनी तो विषय उचलून धरण्याचा प्रयत्न केला। पण मी त्यांना सांगू इच्छितो की असं कुठल्याही प्रकारचं या बौद्ध आणि मुस्लिम समाजाच्या बांधवांमध्ये कटुता नाही आणि हा विषय या ठिकाणी आम्ही चर्चेअंती हा संपवलेला आहे, मिटवलेला आहे। एक बाजूला माझ्या तायडे आहेत आणि एक बाजूला आमचा आटाऊला तिसेकर आहे। या दोन व्यक्तीपासून हा वाद निर्माण झाला असं लोकांचं म्हणणं आहे आणि तो वाद या ठिकाणी संपलेला आहे। तुम्ही पाहू शकता माझ्या 2 बाजूला हे दोघे बसलेले आहेत। कुठल्याही प्रकारची कटुता नाही, कुठल्याही समाजाचा द्वेष भावना आमच्यामध्ये दोन्ही समाजामध्ये नाही। आम्ही एकत्र बसून सर्व प्रमुख बौद्ध समाजाचे नेते मंडळी, मुस्लिम समाजाची नेते मंडळी बसून आज हा विषय आम्ही सगळा संपवलेला आहे। राहिला प्रश्न ज्या केसेस वगैरे झालेले आहेत त्या केसेस सुद्धा आम्ही मागे घेणार आहोत दोन्ही समाजाच्या वतीनं। मी या दोघांच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी जाहीर सांगतो आणि त्याबद्दल मी या दोघांचेही अभिमान मानतो, दोन्ही समाजाचे अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो की अशा प्रकारचे चांगली वागणूक आणि चांगल्या प्रकारची जसं आपण वर्षानुवर्षे राहत आलो तसं याच्या पुढे राहूया आणि आजचा हा वाद मिटला असं मी या ठिकाणी जाहीर करतो। सर्वांना जय भीम, सलाम अलैकुम। रविवारी 22 तारखेला खेड येथे जो काही प्रकार घडला तो मीडियाच्या माध्यमातून अख्ख्या देशभर पसरला आणि त्या मीडियाच्या माध्यमातून जो बौद्ध समाज आणि मुस्लिम समाज अशा प्रकारचा जो खऱ्या अर्थाने वाद निर्माण करायची जी काही भावना काही लोकांची होती ती आमच्या दोन्ही समाजाच्या लक्षात आल्यानंतर गेले 2 दिवस आम्ही बौद्ध समाजाचे प्रतिनिधी त्याचबरोबर मुस्लिम समाजाचे काही प्रतिनिधी आम्ही आपापसामध्ये बसलो आणि याविषयी चर्चा केली की आपला आजपर्यंतचा इतिहास आहे की तो इतिहास बौद्ध आणि मुस्लिम कधी एकमेकांचे दुश्मन झालेले नाही आणि याही पुढे होता कामा नाही। आणि अशा उद्देशाने हा जो काही गैरसमजामधून झालेला प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये 2 समाजाची तेढ निर्माण होते, त्यामुळे आपण या विषयाला कुठेतरी तिलांजली देण्याचं काम या दोन्ही समाजाने करूया आणि त्याप्रमाणे दोन्ही समाजाने जो किरण तायडे यांच्या ऑफिसमध्ये झालेला प्रकार होता हा परिपूर्ण चुकीच्या माध्यमातून झालेला आहे। त्या कुठल्याही याच्यामध्ये सत्यता नाही, परिपूर्ण खोटी अशी बातमी माध्यमातून सगळीकडे पसरली होती। त्यामुळे या विषयाची यापुढे कुणीही चर्चा करू नये। हा विषय याच ठिकाणी दोन्ही समाजाच्या माध्यमातून परिपूर्ण मिटलेला आहे असं मी बौद्ध समाजाचा प्रतिनिधी म्हणून यासाठी इथे डिक्लेअर करतो आणि किरण तायडे आणि जे तिसेकर आहेत ते या ठिकाणी खास मित्र म्हणून भविष्यात यापुढे कायमस्वरूपी राहतील। कुठल्याही प्रकारचा त्यांच्यामध्ये देखील वाद होणार नाही अशा प्रकारची या ठिकाणी मी आपणासमोर ग्वाही देतो। जय भीम।
अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना नमस्कार। 22 सप्टेंबर रोजी जो प्रकार घडला तायडेंच्या कार्यालयामध्ये, तो जो प्रकार आहे एक चुकीच्या पद्धतीने आणि गैरसमज याच्यामुळे निर्माण झालेला आहे आणि त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही आहे। तो झाला असा घडू नये, पण तो घडलेला प्रकार आहे। तर त्यामध्ये काही खरं किंवा काही विश्वास ठेवण्यासारखी बाबी नाहीत, त्याबद्दल बरीचशी अफवा पसरलेली आहेत, तर त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये। आम्ही याबाबत आमचा मुस्लिम समाज, त्यांच्यातली काही ठराविक माणसं, जबाबदार माणसं आणि त्यांच्या समाजातील तायडे यांच्या समाजातील जबाबदार व्यक्ती असे बसून आम्ही 2 दिवस बसून सतत त्याच्यावर चर्चा केली आणि निर्णय घेतलेला आहे आणि यापुढे हे जे प्रकार घडला आहे असा कधी घडणार नाही आणि जे काय याच्याबाबत आपल्या पोलीस स्टेशनमध्ये, कोर्टामध्ये केसेस झालेले आहेत, ते सर्व केसेस दोन्ही पार्टीने मिळून एकत्र गोविंदाने नांदून ते केसेस मागे घ्यायचं पण ठरलेलं आहे। तेव्हा त्याबद्दल उद्या आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते जे काय केसेस केलेले आहेत ते मागे घेण्याचे सर्व प्रयत्न दोन्ही पार्टी मिळून करणार आहोत। तर आमच्या समाजाला किंवा त्यांच्या समाजाला, दोन्ही समाजाला किंवा माझ्या इतर हिंदू बांधवांना विनंती आहे की हा विषय आजच इथं संपलेला आहे, याच्यावर कोणीही गैरचर्चा करू नये आणि हा विषय इथं संपवा।